आज या ठिकाणी आम्ही या पेट्रोल पंपावर येऊन पेट्रोल डिझेलचे गेल्या 10 दिवसामध्ये चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे. विश्वविक्रमी अशी दरवाढ झालेली आहे, म्हणजे त्याची इतिहासात नोंद होईल अशी दरवाढ झालेली आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी शेतकरी कष्टकरी इथे येतात, गोरगरीब कामगार वर्ग येतो. त्यांना ह्या दरवाढीबद्दल काय वाटतं ती विचारण्यासाठी आणि त्यांना एक छोटीशी भेट म्हणून मी एलईडीचं चॉकलेट द्यायसाठी आम्ही या ठिकाणी आलो. तर ते म्हणले आम्ही हे आधी चॉकलेट खाल्लेलं आहे, गेले 12 वर्ष झालं आम्ही हेच चॉकलेट खातोय. त्याच्या जीवावर आम्ही अक्षरशः वैतागून गेलेलो आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं आलेलो आहे. तुम्ही मोदी साहेबांना विरोध करताय, पेट्रोल दरवाढीवर आंदोलन करताय, सोन्यावर दरवाढीवर तुम्ही आंदोलन करताय, देशद्रोही का असं म्हणताय? काय काही ठरवतील हो देशद्रोही, म्हणजे उद्या आम्ही जर या रस्त्यानं 4 व्हीलर घेऊन गेलो का अजून वर्षभरानं तरी सुद्धा देशद्रोही. मोदी म्हणले चालतच जावा. किंवा मला तर वाटतं आता घोडे घ्यावं लागतात का काय, घोडे घेऊन फिरायची वेळ अक्षरशः. आणि घोडे कुठं लावायचे म्हणजे ठेवायचे कुठे, ती सुद्धा मोठा प्रश्न आहे हो. त्यामध्ये 7-7.5 रुपयाने काय फरक पडणार अशी चर्चा चालू आहे आणि शेतकऱ्याचे काय हाल झाले? 7-7.5 रुपये खरं आहे. 7-7.5 रुपये किंमतच नाही ना. कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करणाऱ्यांना 7-7.5 रुपये माहितच नाही ना. त्यामुळं जेव्हा एखाद्याच्या गरीबाच्या घरी मजुरी करणाऱ्याला विचारा 5 आणि 7 रुपयाचं महत्व काय असतं. 5 रुपयाचा बिस्किट पुडा त्याला घरी घेऊन जाताना काय वेदना होते ते त्याला विचारा. आणि ही दुःख कधीही लोक समजणार नाही. अहंकारात आहेत, यांनी अघोषित आणीबाणी लावली, हुकुमशाही चालू आहे यांची. आणि लोक तुम्हाला सांगतो यांना कंटाळलेले आणि 100% उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी तर मला वाटतं नेपाळ सारखा एखादा उद्रेक होईल. शेतकऱ्याची काय अवस्था? वाईट अवस्था आहे. पेट्रोल पंपावर लाईनीला म्हणजे कितव्यांदा लाईनीला तुम्ही लावताय. ह्याच्या आधी एकदा कोरोना काळात वॅक्सिनला लाईन लावलं, त्याच्या आधी नोटबंदीला लाईनला लावलं, आता पेट्रोल पंपासाठी लाईनला लावलं. म्हणजे म्हणजे काय तुम्हाला नेमकं साध्य करायचं हेच समजायला मार्ग नाही. देश अक्षरशः खड्यात घातला. आता काही दिवसानं लोक देशातली केळीची पानं गुंडाळून तुम्ही आपल्या जंगलात राहायला जावा असा बिसा आदेश येतोय का काय असं मला वाटायला लागलं. देशातल्या जनतेला सांगितलं जातं की तुम्ही फिरू नका पेट्रोल वापरा. इकडे यांचं चोरं निघतंय, इकडे यांचं कुठंतरी सभा निघतंय मोठ्या रॅलीने. त्यांना सगळं माफ आहे, ते फक्त देशभक्त आहेत. आज सगळे बाकीचे देशद्रोही आहेत. काही दिवसानं त्यांना जी मतं टाकत नाही त्यांना देशद्रोही म्हणून घोषित करून त्यांच्यावर केसेस सुद्धा दाखल होतील आणि त्यांना आत टाकतील. म्हणजे आता जर 6 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीनंतर मोदींचं हे निवडणुकीसाठीच थांबली होती दरवाढ. निवडणूक झाल्यानंतर आधी चॉकलेट दिलं आणि त्यानंतर आता प्रत्येकाच्या हातामध्ये चटणी आणि चुना द्यायचं चालू आहे. शिवसेनेचं काय पुढचं आंदोलन रूप काय? आम्ही राज्यभरात आदित्य ठाकरे साहेब असू द्या, उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख, त्यानंतर आदित्य साहेब असू द्या किंवा आमचे युवा सेनेचे वरुण सरदेसाई साहेब असू द्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन चालू आहे. आज पंढरपूरमध्ये आम्ही आंदोलन केलं. अतिशय लोकांमध्ये चीड आहे, संताप आहे. आम्ही मेलोडी चॉकलेट दिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया हीच होती आम्ही ह्याच्या आधी ही चॉकलेट खाल्लंय. त्यामुळं जनतेला आता या सगळ्या गोष्टीचा राग आहे आणि त्याचा निश्चितपणानं मतामध्ये सुद्धा भविष्यात परावर्तित होईल. त्या भाजप पदाधिकारी आमदार असतील नेते असतील त्याच्याकडे तुम्ही हे बातमी तुम्ही सांगणार आहे? त्यांना समजत नाही का काय आंधळे बहिरे झालेत का ती लोक? समजायला पाहिजे. सर्वसामान्य व्यथा त्यांना तर काय दुःख होत नाही का या गोष्टीत? सांगा मला. 100% होणार आहे. झालं.